सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा खंडारी नाम सप्ताह मौजे कोऱ्हाळे बुद्रुक तालुका बारामती जिल्हा पुणे विनीत समस्त ग्रामस्थ भजनी मंडळ तसेच युवक मंडळ कोऱ्हाळे बुद्रुक प्रेक्षेपण आपल्या आवडत्या मराठी हॉटस्पॉटवर. भाविका त्या गोपी ती काकुलती तुमची नि विश्रांती मज लागी मज निराकारा आकारासी ने तुमचे ती ऋण फेडावया दावी तो लाघव भोळ्या भाविकाशी विको कमी करा शहाणे तयाशी न संपडे मज निराकारा आकारासी ने तुमचे ती ऋण फेडावया एका जनार्दनी भाविका वाचून प्राप्त नो हे जान देवतया मज निराकारा आकारासी ने तुमचे ते ऋण फेडावया पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम सरे चरणा संताया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास गजाननं भूतगणादिसेवितं कपित्तजम्बूफलचारुभक्षणं उमासुतमशोकविनाशकारकं नमामि विघ्नेश्वरपादपङ्कजं समचरण सरोजं सान्द्रनीलाम्बुदाभं जगन्निहितपानिं मण्डनं मण्डनानां तरुणतुलसीमाला कन्धरं कञ्जनेत्रं सदयधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्दमीशमानन्दवल्लभं नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानन्दरूपा नमो सद्गुरु भक्तकल्याणमूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ती ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी जयांची किलिया स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे नमस्कारो नियाता देवादी देवा जगत्रय जीवा परियसी केशवा विनंती माझी माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम ऐशी दी प्रेम काही कळा शिव भोळा चक्रवर्ती त्याची पाय माझी चित्ती विठाल 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 भाविका त्या गोपी येते काकुलती तुमची निविश्रांती मज लागी मज निराकाराकारासी ने तुमची तिरुण फेडावया. कोऱ्हाळे बुद्रुक गावामध्ये भगवंताच्या कृपेने साधू संतांच्या आशीर्वादाने सिद्धेश्वर भगवंताच्या कृपाछत्राखाली त्यांच्या चरण कमलाजवळ कोऱ्हाळे गावातील पुरुष भाविक महिला भाविक तरुण मंडळी सरपंच उपसरपंच ग्रामपंचायतचे सर्व सदस्य सर्व पक्षातील नेते सर्व पक्षाचे कार्यकर्ते मृदंगवादक हार्मोनियम वादक विनेकरी विद्यार्थी मंडळ आनंदीकर सर्व महाराज मंडळी वासुदेवाच्या रूपात असणारे आमचे भक्त मंडळी तुतारी वाजवणारी भक्त मंडळी हरिभक्तीपरायण साहेबराव महाराज हरिभक्तीपरायण श्री हरी महाराज आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये गावातील आणि पंचक्रोशीतील सर्व गुणवान टाळकरी आपल्या सर्वांच्या सहकार्याने या ठिकाणी अखंड हरिनाम सप्ताह तथा कीर्तन महोत्सव श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा जवळजवळ संपन्न होत आलेला आहे. आज काल्याची कीर्तनाची सेवा आपण सुरू केलेली आहे. मला यायला जवळजवळ पाऊण तास उशीर झाला त्याबद्दल क्षमस्व. प्रवासाला निघणं आपल्या हातात असतं पण प्रवास वेळेत होईल आपल्या हातात नसतं. रात्री मरकळला कीर्तन होतं, आळंदीला मुक्काम होता, निघालो 7ला म्हणलं जाऊ आपण 10 वाजेपर्यंत, परंतु मध्ये ट्रॅफिक असते त्यामुळे उशीर झालेला आहे. क्षमस्व.
जरी उशीर झाला असला तरी जेवढं तुमच्या पदरात टाकायचे तेवढंच टाकणार आहे. थोडं 90 ना चालू, तुम्ही फक्त ध्यान देऊ नाही का तरी अवधान ऐकले देजे. असं मंदिराच्या गेटच्या आत प्रवेश केल्यानंतर आणि मंदिरात गेल्यानंतर एक वेगळी ऊर्जा या ठिकाणी प्राप्त होती. असं हे साक्षात्काराचं स्थळ आहे. प्रत्यक्ष सिद्धेश्वर भगवान परमात्मा यांच्या सान्निध्यात गेल्यानंतर त्या गाभाऱ्यातली ऊर्जा वेगळी आहे. असं सिद्धेश्वर भगवान शंकर परमात्म्याच्या कृपाछत्राखाली जीवन जगणारं आपलं हे गाव आहे. हिंबाडपंथी बांधकाम आहे, दगडी बांधकाम आहे, जुनाट असं हे अनादिकालचं स्थळ आहे. आणि मंदिराकडे पाहिल्यानंतर, मंदिराच्या परिसराकडे पाहिल्यानंतर गावाच्या आणि पंचकृषीची किती श्रद्धा आहे हे कृतीतून व्यक्त होत असतं. जर तेवढं सुंदर मंदिराचं काम आणि परिसर स्वच्छ आपण ठेवला याचाच अर्थ असा आहे की त्यांच्यावर असणारी आपली ती श्रद्धा आहे आणि ती श्रद्धा आपण कृतीतून व्यक्त केलेली आहे. विठ्ठल विठ्ठल या रोडने मी एकदा दोनदा गेलोय असेल, परंतु गावात यायचा हा पहिला प्रसंग आहे. श्री क्षेत्र भगवानगड या ठिकाणी माझे गुरुबंधू हरिभक्तपारायण महंत नामदेव महाराज शास्त्री भगवानगडकर यांच्या भेटीला मी गेलो असताना तिथं आपल्या गावकऱ्यांशी भेट झाली. आदरणीय गावडे पाटील, बरोबर आहे, तिथे भेट झाली. तिथं त्यांनी माझा नंबर घेतला. म्हटले ज्या ठिकाणी ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी सांगितली, अमृतानुभव सांगितला, ते श्री क्षेत्र नेवाचं ठिकाण आहे. पैठणवरून आळंदीला परतीचा प्रवास करत असताना श्री क्षेत्र नेवासा या ठिकाणी निवृत्तीनाथ महाराज, ज्ञानेश्वर महाराज, सोपान काका, मुक्ताबाई, ज्या रेड्याच्या मुखातून वेद वधवला तो रेडा, त्या रेड्याचा मालक त्याचं नाव वाकोबा कोळी, ही 2.5 वर्ष नेवाशाला थांबले. तिथे प्रवरा नदी आहे. आणि भगवान शंकराच्या मंदिराचा जो खांब, जसे आपली तर खांब आहेत ना या भगवान शंकराच्या मंदिरात, तसा त्या मंदिराचा तो खांब, त्या खांबाजवळ बसून ज्ञानेश्वर महाराजांनी गीता ग्रंथाचा मराठीत अर्थ सांगितला. त्याला ज्ञानेश्वरी असं म्हणतात. शके 1212 तरी तै टीका केली ज्ञानेश्वरी, सच्चिदानंद बाबा आधारे लेखकू झाला. त्रिभुवनैक पवित्रानादी पंचकृष क्षेत्र, जेत जगाचे जीवनसूत्र श्री महालयासे. ही मराठी येच्या नगरी ब्रह्मविद्येचा सुकाळू करी, घेणे देणे सुखची वरी हो दे या जगा. माझा मराठाचे बोल कौतुके, पै अमृतातही पैजा जिंके, ऐसे अक्षरे रसिके मेळविन. साचाची बोलाचे नवे हे शास्त्र, पै संसार जनते शस्त्र. आत्मावतरविते मंत्राक्षरी ये. कितीतरी ओवे आहेत. ज्ञानेश्वरी ग्रंथाची निर्मिती ज्या ठिकाणी माऊलींनी केली ती नेवासा आहे. ज्ञानेश्वरी ग्रंथ पूर्ण झाल्यानंतर निवृत्तीनाथ महाराज ज्ञानेश्वर महाराजांना आज्ञा करतात. नामदेव महाराजांनी वर्णन केले, निवृत्ती म्हणती ऐक ज्ञान देवा, अनुभव करावा अमृता ऐसा. ज्ञानेश्वरी आणि अमृतानुभव या 2 ग्रंथाचं जन्मस्थळ, निर्मिती स्थळ श्री क्षेत्र नेवासा आहे. आणि त्या ठिकाणी माऊलींच्या सेवेत मी आहे. मी महंत नाही, मी स्वामी नाही, 1000 अर्थ लगेच नाही आहे. मी सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेतील एक छोटा सेवक आहे. योग असा संत भगवान बाबांच्या दर्शनाला गेला असताना आपल्या गावकऱ्यांची भेट झाली. त्यांच्या माध्यमातून आपलं सर्वांचं दर्शन झालेलं आहे. मग गावकऱ्याला, गावातील माता भगिनी, तरुण मंडळी, सप्ताह संयोजक मंडळी, आपल्याला सर्वांना धन्यवाद देतो. सर्व महाराज मंडळी, टाळकरी मंडळी आपल्या चरणाला वंदन करतो. माझ्या सेवेकडे वळतो. विठ्ठल विठ्ठल वारकरी संप्रदायाच्या नियमाला अनुसरून, परंपरेला अनुसरून काल्याच्या कीर्तनानं सप्ताची सांगता करावी असा नियम आहे. आज काल्याचा प्रसंग आहे, सांगता आहे, समारोप आहे. सप्ताची सांगता होत असते, परमार्थाची सांगता होत नाही. परमार्थ नित्य करायचा असतो. रामकृष्णारी विठ्ठल केशव मंत्र हा जपावा सर्व काळ असा नियम आहे. सदा नाम घोष करू हरिकथा त्यांनी सदा चित्त समाधान अशी सूचना आहे. नित्य नेमानामे ते प्राणी दुर्लभ आहेत. असेल तर लक्ष्मी वल्लभ याजवळ. 8 दिवस आम्ही जे चांगलं ऐकलंय, जे आमच्या जीवनामध्ये योग्य दिशा दाखवणार आहे,
ते त्याचं श्रवण मनन चिंतन निधिध्यासन तत्व पदार्थ शोधन करून पुढे जीवनामध्ये प्रवास करायचा असतो. सप्ताह 8 दिवसाचा असतो. विठाल विठाल आज काल्याचा प्रसंग आहे. काल्याच्या कीर्तनासाठी शांतीब्रह्म एकनाथ महाराज पैठणकर यांचा गवळणपर प्रकरणातील 4 चरणाचा अभंग आहे. अभंगाचा प्रतिपाद्य विषय असा आहे, भगवान परमात्मा या सृष्टीमध्ये अवताराला येतो आणि आल्यानंतर काय करतो त्याचं वर्णन आहे. विठाल विठाल पण ज्यांच्या चरण कमलाजवळ ही सेवा आहे ते सिद्धेश्वर भगवान परमात्मा आहेत. अगोदर त्यांचा महिमा आपण बघूया 5 मिनिटं, नंतर काल्याच्या कीर्तनाकडे वळूया. एकनाथ महाराजांचा आपल्याला सांगतो. वेदशास्त्री गायीला पुराणे वरणीला पुराणे वरणीला वेदशास्त्री गायीला पुराणे वरणीला पुराणे वरणीला शास्त्र गायीला पुराणे वरणीला पुराणे वरणीला शास्त्र गायीला पुराणे वरणीला पुराणे वरणीला तो शिव पाहिला शांतीब्रह्म एकनाथ महाराजांचा अभंग आहे. अभंगाचं पहिलं चरण आपल्याला म्हणून दाखवलं मी. वेदशास्त्री गायीला पुराणे वर्णेला तो शिव पाहिला डोळे भरी. भगवान शंकराचं वर्णन आहे. भगवान शंकराचं वर्णन वेदाने केलंय. ऋग्वेद यजुर्वेद सामवेद अथर्ववेद शास्त्राने केलंय. सांख्य न्याय योग वैशेषिक पूर्वमीमांसा आणि उत्तरमीमांसा आस्तिक दर्शन का 18 पुराणाने केलंय. मत्स्य मार्कंडेय भविष्य भागवत वराह विष्णू वायू वामन ब्रह्म ब्रह्मांड ब्रह्मवर्त नारद लिंग कुर्म स्कंद अग्नी गरुड राहिले खतात धरून घ्या तुम्ही. 18 पुराणे हरिषी गाते ज्या देवाचं वर्णन वेदाने केलंय शास्त्राने केले पुराणाने केले. नाथ महाराज सांगतात त्याला मी पाहिलंय. वेदशास्त्रे गायला पुराणे वर्णेला तो शिव पाहिला डोळे भरी. शिव म्हणजे भगवान शंकर परमात्मा. तो हे दर्शक सर्वनाम आहे. तो ती ते हा ही जो जी जे मराठी व्याकरणामध्ये वैकुंठवासी निकम बाबा संस्थेचं पहिलं वर्ष. पहिल्या वर्षात व्याकरण असतं ना. ती बी पाठाला बसायच्या अगोदर परीक्षा द्यावी लागते. 100 मार्काचा पेपर असतो मराठी व्याकरण. आता व्याकरणाचं सगळं शिकरण झालंय. व्याकरण ध्यानात नाही राहिलं तर शिकरण झालं सगळं. तो हे निर्गुणाला उद्देशून आहे. तो शिव पाहिला डोळेवर. इथं निर्गुणाला उद्देशून आहे. निर्गुण आणि सगुण असं वर्णन आहे. तुझं सगुण म्हणून की निर्गुण रे सगुण निर्गुण एको गोविंदो रे. विषय आपल्याला वाढवायचा नाही जास्त. ब्रह्मदेवाकडे उत्पत्तीचं खातं आहे. जसं केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये खातं असतं ना. आपण सर्व जाणकार आहात. वेगवेगळे खाते असतात. तसं सृष्टी निर्मितीचं खातं कार्य ब्रह्मदेवाकडे आहे. पालन करण्याचं काम विष्णू भगवंताकडे आहे. आणि संहाराचं काम भगवान शंकराकडे आहे. माऊलींची एकच ओवी आहे का. ब्रह्मा तो प्रातःकाळू विष्णू तो माध्यान्ह काळू सायंकाळू सदाशिव बाळा या. आता मी न्यावाशन आलो ना. गोव्या जास्त सांगितलं पाहिजे. नीस नाही. शिवाजी महाराज देशमुख असू द्या नाही तर निवृत्ती महाराज देशमुख इंदुरीकर असू द्या. ज्ञानेश्वरी गाता भागवत असेल तरच ते कीर्तन. विठ्ठल विठ्ठल आपलं बोलणं
हे प्रमाणभूत असलं पाहिजे, ते अंगभूत नकोय. आपण जो विषय सांगतो त्याला संतांचं प्रमाण पुरवा पाहिजे. अंगभूत बोलण्याला अर्थ नाहीये, प्रमाणभूत बोलावं. ऐशी कीर्तन मर्यादा आहे संतांच्या घरचे. विठ्ठल विठ्ठल भगवान शंकराकडे संवाराचं खातं आहे. भगवान शंकराची शक्ती, सामर्थ्य, ताकद खूप आहे. तो भोळ्या भक्ताकरता भोळा आहे. शिव भोळा चक्रवर्ती भोळा, देवई भोळा. तुका म्हणे भोळी विठ्ठल कृपेची कोवळी, आणि तुका म्हणे भोळान जिंको जाणे कळी काळा. भक्ती भोळी, भक्ती भोळा, देवई भोळा. पण भोळा म्हणजे बावळट अर्थ नका करू बरं. भोळा म्हणजे बावळट नव्हे, भोळा म्हणजे शुद्ध चित्ताचा, शुद्ध मनाचा, शुद्ध भक्ती करणारा, त्याचं नाव आहे भोळा. विठ्ठल विठ्ठल त्या पुराणामध्ये रणतीदेव नावाचे एक भक्त होऊन गेलेला आहे. एक नगरी आहे. पूर्वी राजेशाही पद्धत होती, लोकशाही नव्हती. सुंदर नगरी आहे, नगरीचा राजा आहे. नगरीच्या बाहेर नदी, नदीच्या काठी असं भगवान शंकराचं मंदिर आहे. त्या गावात गरीब कुटुंबातल्या ग्रंथीदेव आहे. पहाटे उठावं, गंगेवर स्नानाला जावं. गरीब एवढा होता की तोंडामध्ये पाणी घ्यावं, मंदिरात येऊन पिंडीवर टाकावं, दर्शन करून निघून जावं. तुम्ही म्हणा हा काय गचाळपणा आहे. पूर्ण कथा ऐका मग लक्षात येईल. एवढा गरीब. तुम्ही म्हणाल पाणी घालण्याकरता त्याच्याकडे नसेल भांडपं, भोपळं तर नसेल का? एवढा कुठं गरीब माणूस असतो का? तेव्हाच जाऊ द्या. आता देखील असे काही माणसं आहेत की बिगर कपड्याचे राहतात जंगलामध्ये. आजही गरीब माणसं आहेत. नाही मेडिकल, नाही दवाखाना, लाईट नाही कुपन, नाही धान्य, असे आजही माणसं आहेत या काळात. बिगर कपड्याचे जंगलात राहतात. विठ्ठल 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 अशा भागात राहणाऱ्या लोकांचा गैरफायदा घेतला जातो आणि त्यांचं धर्मांतरण होत असं लक्षात घ्या. धर्मांतराचं वारं देशात जास्त वाहत आहे. ज्याच्या त्याच्या भागात ज्या त्या महाराज लोकांनी लक्ष द्या. विठ्ठल विठ्ठल सतत त्याचा नित्यनेम होता. एकदा असं झालं, महाशिवरात्रीचा पर्व काल आला. राजा म्हटला महाशिवरात्रीचा पर्व काल आहे, पहाटे मला पूजा करायची सपत्नीक. सेवकाला सूचना केली. आता काय राजा चाले तिथे वैभव सांगते. दशग्रंथी ब्राह्मण आहेत. षोडशोपचारे पूजा साहित्य आहे. मंदिराचा परिसर स्वच्छ करण्यात आला. पूजा साहित्य नेलेलं आहे 3लाच. ब्राह्मण मंडळी जाऊन बसली. बसण्याकरता त्यांना आसन टाकलं राजा राणीला. राजा राणी आले. बाहेर भालदार चोपदार आहेत दरवाजामध्ये. आणि महिम्न सूत्रामध्ये पूजा सुरू झाली. महिम्न भारंते परमयुधशो यज्ञ सदृशी स्तुतीर ब्रह्मादी नामपी. महिम्न सूत्रामध्ये पूजा सुरू झालेली आहे. तेवढ्या आता गरीब कुटुंबातला रणतीदेव गंगेवर गेला, स्नान केलं. महाशिवरात्रीचा पर्व काल आहे, नित्यनेम दररोज आहे. तोंडामध्ये पाणी घेतलं, दरवाजामध्ये आला. आज जायचं तर हलदार चौबदाराने अडवलं. हो आगे मत जाणा, राजाची पूजा चालू आहे, पूजा झाल्याशिवाय जाता येणार नाही. याच्या तोंडात पाणी, बोलता येत नाही. गयावया करतो, हात जोडतो, पण आत त्याला सोडता येत नाही. तसं यांनी सोडलं असतं तर राजा काहीच बोलला नसता. राजा चांगलाच होता, पण दारातले खराब राहतात. लक्षात आलं तर बघा, राजा चांगलाच राहतोय, दारातले खराब राहते दारातले. ते साहेबापर्यंत जाऊ देत नाही. मालिक तो दिलदार है लेकिन चमचे से परेशान है. म्हणून महिला मंडळ तुम्हाला विनंती आहे, नका चमचे वाटू. मकर संक्रांतीला पहिले जास्त झालेत आणि तुम्ही जास्त देऊन वाढवले. मकर संक्रांतीला चमचे दे, आमकी ती पहा. तुम्ही शिरा खायला चमचा, पोहे खायला चमचा, उपीट खायला चमचा, बासुंदी प्यायला चमचा. हा, सगळीकडे चमचे घुसलेत. आणि हे तरी बरं, पण ते फळं खायचं तर अवघड आहे, त्याला 3 काटे राहतात असे. काय वाटा 2024ला सगळ्या महिला मंडळींनी माऊलीचा हरिपाठ आणा. 100-200 हळदी कुंकूला महिला आली का तिच्या हातात हरिपाठ द्या, हळद कुंकू लावा. घराघरात हरिपाठ चालू होईल ना. अरे जरा श्रीमंत असेल तर ज्ञानेश्वरी आणा, गाथा आणा, भागवत आणा, संतांचे देवाचे फोटो आणा, तुळशी माळा आणा, रामरक्षा स्तोत्र आणा, हनुमान चालिसा आणा. ह्या वस्तू द्या. त्या नाशक्या कुसक्या वाईट वस्तू देऊन काय करता? माळी आणा. घराघरात परमार्थ चालू होईल. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. मालक चांगला होता, राजा चांगला होता, पण दारातले खराब होते, जाऊ देत नव्हते. आता मी प्रवास करणारी माणसं,
पुढं गाडी चालली का मी मागून चाललो का गाडीवर मागून लिहिलेलं असतं. बरेच वाक्य असतात. जलो मगर दीप जैसे बुरी नजर वाले तेरा मुह काला सोच कर सोचो सात क्या जाएगा बाबाची कृपा नानाची कृपा. तसं एका गाडीवर लिहिलं होतं, मालिक तो दिलदार है लेकिन चमचेसी परेशान है. एका ट्रॅक्टर ड्रायव्हरने लिहिलं होतं ट्रॉलीवर, बरे भेटले या पायी पायी. विनोदाचा भाग सोडून द्या. याला जाऊ देत नाही. भालदार चोपदार दारात आहेत, राजा राणी बसलेले आहेत, पूजा चालू आहे. तेवढ्याच आकाशातून पुष्पक विमानामध्ये भगवान शंकर परमात्मा आणि पार्वती माता प्रवास करत होते. ही सत्य घडलेली घटना. जशी आपल्या भागात सत्य घडलेली घटना आहे ना. सती चव्हाण म्हणून पिक्चर प्रसिद्ध आहे. चालले असताना पार्वती मातेनं सांगितलं देवाला, आपल्या पती देवाला, देवा थांबा. ते म्हणे का? पुढे प्रवास करायचा आहे. चल. नाही म्हणले थांबा. अगं पुढे जायचंय. नाही म्हणले थांबा. पार्वती माता म्हणली थांबा आणि देवाने थांबवून घेतलं. पार्वती माता म्हणली थांबा आणि देवाने जीच तेव्हापासून परंपरा पडली. ध्यानात आलं का तुमच्या? का थांबवलं पार्वती? बघा म्हणली राजा तुमचा किती सुंदर पूजा करतोय. म्हणजे अगं तुझ्या लक्षात नाही राजा राणी पूजा करतात पण माझा खरा भक्त कोणी तुला बघायचं का? म्हणजे मला तर राजाच वाटतोय राणीच वाटते. नाही म्हणले तो भगवान शंकरने मंदिर आणि मंदिराचा परिसर असं हलवायला सुरुवात केली. भूकंप होतो तसं. जसा भूकंप होतो तशी परिस्थिती निर्माण झाल्यानंतर भालदार चोपदार कुठं पळून गेले ते कोणाला दिसले नाही. मग राजा राणी बाहेर पळतात, ब्राह्मण मंडळी बाहेर पळतात. ज्याच्या तोंडात पाणी तो रणती दिवात मंदिरात जातो. तोंडातील पाणी त्या शिवलिंगावर टाकतो. पिंडीवर असा मिठी घालून आडवा पडतो, मोठ्याने टावा फडतो. हे देवा, हे मंदिर पडायचं असेल तर माझ्या अंगावर पडलं तरी चालेल. माझ्या भगवान शंकराला काही होता कामा नाही. देवा धाव रे. हे सगळं झाल्यानंतर भगवान शंकराने वातावरण शांत केलं आणि पार्वती मातेला विचारलं, सांग पार्वती माझा खरा भक्त कोण आहे? सज्जनानो, सिद्धेश्वर भगवंताच्या दर्शनाला आल्यानंतर तुम्ही काय घेऊन आलात ते महत्वाचं आहेच. पत्रम पुष्पम फलम तोयम. पण तुमच्या जवळ 2 हात, तिसरं मस्तक आणि अंतःकरणामध्ये त्या भगवान सिद्धेश्वराविषयी प्रेम असू द्या. थोर प्रेमाचा बुकेला हाची दुष्काळ तयाला अंतरीची घेतो गोरी. सिद्धेश्वर भगवंताचं जुनं अनादी असं हे स्थळ आहे. या भगवान सिद्धेश्वराचं दररोज दर्शन करतो ना नित्यनेमाने. ध्यान देऊ नाही का गावकरी मंडळी, माता भगिनी पुरुष, जो दररोज नित्यनेमाने त्याच्या जीवनामध्ये पुन्हा जन्म नाही मरण नाही. जाहीर कीर्तनात बोलतो नारदाच्या गादीवरून, लक्षात ठेवा. एवढी ताकद दर्शनामध्ये आहे भगवान शंकराच्या. आणि म्हणून लक्षात ठेवा आपलं हे खूप असं अनादी स्थळ आहे. सिद्धेश्वर भगवान परमात्म्याच्या कृपेने सगळं चाललेलं आहे. एकदा तरी दररोज नित्यनेमाने दर्शनाचा नेम केला पाहिजे. सकाळी एकदा किंवा संध्याकाळी एकदा तरी नित्यनेमाने दर्शन झालंच पाहिजे. बघा सकाळी सगळं आवरल्यानंतर इथं या, दर्शन करून कामाला निघा. दिवस तुमचा आनंदात जाईल आणि काम सत्य होईल. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. खरं तर काल्याचे कीर्तन असल्यामुळे मला थोडं बांधून टाकल्यासारखं झालंय. अगोदर असतं ना तर मग अजून मोकळ्या मानाने बोलता आला, पण आता मलाच यायला उशीर झालाय. आणि असं असतं अविश्वासाचा ठराव येण्याच्या अगोदर राजीनामा दिलेला बरा असतो. शाळेतून पोरं दप्तर पळून घेऊन जायच्यात शिक्षकांनी शाळा सोडली पाहिजे ना. तसं वेळ येतच, वेळ लावणार नाही, पण तुम्ही ध्यान देऊन ऐका. विठ्ठल विठ्ठल. मोठमोठ्या विद्वानांची कीर्तनं झाली. सिद्धेश्वर भगवंताच्या मनात असेल नेमाशाच्या बाबाला बोलवून काल्याचे कीर्तन करावं. कारण ज्ञानेश्वरी ग्रंथामध्ये भगवान शंकराचं माऊलीने किती सुंदर वर्णन केले. न आदि गुरु शंकरा, दोन्ही अर्थ लावायचे. आद्य गुरु शंकराचरण हे शंकराचार्य. लक्षात. म्हणून काल्याचे कीर्तन आहे. अभंग एकनाथ महाराजांचा आहे. काला या शब्दाचा अर्थ आहे जीवशिव ऐक्य.
काला शब्दाचा अर्थ आहे आत्यंतिक दुःखाची निवृत्ती, परमानंदाची प्राप्ती. काला शब्दाचा अर्थ आहे सावीच्या नावाचा मोक्ष. काला शब्दाचा अर्थ आहे जीवदशा जाऊन शिवावस्था प्राप्त होणे. काला शब्दाचा अर्थ आहे जन्म मरणातीत अवस्था प्राप्त होणे. हा काला शब्दाचा अर्थ आहे. या मातीच्या घागरीमध्ये मुरमुरे, दही आणि लाही असेल, बरोबर आहे. या सगळ्या पदार्थाचा रंग पांढरा आहे, पण एक स्निग्ध आहे आणि एक कोरडा आहे. दही स्निग्ध आहे, मुरमुरे आणि लाही कोरडा आहे. सगळ्याचा रंग पांढरा आहे. त्याचं कारणच आहे पांढरा रंग सत्वगुण दर्शक आहे. आणि परमार्थ करता सत्वगुणाची गरज लागत असते ना. प्रेमाचं दही आहे आणि नामाचं लाही आहे. विठ्ठल विठ्ठल. आणि म्हणून शिव शिव ऐक्य साधण्याकरताच संत संगती, ग्रंथ वाचन, ईश्वर सेवा, तुळशीची माळ, पंढरीची वारी, आळंदीची वारी, देहूची वारी, नेवाशाची वारी, त्र्यंबकेश्वरची वारी, सासूरची वारी, आईवडिलाची सेवा, गोमातेची सेवा, ग्रामदेवतीची सेवा, काकडा भजन, देवपूजा, हरिपाठ, ज्ञानेश्वरी पारायण, गाथा पारायण, भागवत पारायण, सज्जनाची सेवा, रंजल्या गांजल्याची सेवा, सात्विक आहार, या सगळ्या साधना माणसाला जन्म मरणातीत अवस्थेकडे नेण्याकरता सहकार्य करत असतात. आणून संतांनी वर्णन केले. आता मज साह्य येथे करावे देवा, करावे देवा, सेवा भगवंता तुझं सहकार्य आमच्या जीवनामध्ये पाहिजे तुझ्या सेवेसाठी. म्हणून परमार्थिक साधना करण्याकरता शरीर लागतं. शरीर कायमस्वरूपी कार्यरत राहण्याकरता त्याच्या शक्ती लागते. त्याला आत्मा म्हणतात. कुटस्थ, साक्षी, चैतन्य, जीव, विज्ञानवादी त्याला निसर्ग म्हणतील. अहम ममई वंशो जीवलोकी सर्वा घटी राम, सर्वस्यच्या मूर्ती सन्निविष्टो तैसा हृदयामध्ये मी रामो. कितीतरी ओव्या आहेत. आणि म्हणून या सृष्टीमध्ये साधकानं साधना केली का तो साध्यापर्यंत जात असतो. साधक साधना साध्याशी त्रिपुटी आहे. फक्त ती साधना ज्ञानातली पाहिजे. विठ्ठल विठ्ठल. परमार्थ ज्ञानातला करा. हरिबुद्धी जपे तो नर दुर्लभ, जपे पण बुद्धी जपे, वाचेशी सुलभ रामकृष्ण. परमार्थ ज्ञानातला, प्रपंच ज्ञानातला, व्यवहार, धंदा, शेती, नोकरी ज्ञानातली. 1 एकर गहू पेरायचा, 1 एकर क्षेत्र आहे आणि त्याच्यात 3 पोते गहू टाकून दिले, चांगलं गहू येईल का? एकरी पिती बी टाकावं ज्ञानच पाहिजे ना. धंदा करायचा आहे मग त्याच्याकरता स्थळ, ज्ञान, चिकाटी, समयसूचकता, नम्रता, धंद्याचे 5 सूत्र येते. जो धंदा करायचा त्याचं ज्ञान असलं पाहिजे. धंदा कुठे चालेल त्याच्याकरता योग्य स्थळाची निवड पाहिजे. दाढी करायचं तोंगात टाकलं पंजाबमध्ये. पंजाबमध्ये सगळे शीख लोक आहे, कोण दाढी करायला मोकळे? स्थळ चुकलं ना. चिकाटी पाहिजे, गिराक आलं किंवा न आलं बसून राहिलं पाहिजे दुकानामध्ये. स्थळ, ज्ञान, चिकाटी, समयसूचकता. समयसूचकता असली पाहिजे. कोणाशी काय बोलावं येतं मग तेलाने शिरूसला विडा, रागे कोरडे खातो बिडा. नम्रता असली पाहिजे आणि लिनता असली पाहिजे. धंद्याची 5 सूत्र आहेत. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. ज्ञानात बदल झाला का क्रियेत बदल होतो? तुम्हाला छोटंसं उदाहरण सांगतो काल्पनिक. भजन करा. विठ्ठल विठ्ठल. आता याने सुंदरशी चाल म्हटली पहिल्या सुरुवातीला, पहिल्या चरणाला. रागच येतो, ज्ञानातलाच आहे. त्याच्याकरता ज्ञानच लागेल ना कोणता राग म्हणायचा. सुरुवातीला कोणता, मध्ये कोणता, शेवटी कोणता, सकाळी कोणता, दुपारी कोणता, संध्याकाळी कोणता, अंत्यविधी तिथं कोणता म्हणायचा. दहाव्याचे कीर्तन आहे म्हणायला लागला आजी आनंदू रे को परमानंद. चालेल का? समय कळायला पाहिजे ना. पेटी वाजवणं ज्ञानातलंच येते.
ज्या त्या स्वराला जे ती बोट तिथे तर पडलं पाहिजे. ज्ञान लागतं त्याच्याकरता. महाराज पखवात वाजवतात त्याच्याकरता ज्ञानच लागतं ना. धा ना धिकट धातकड धिकटकड हे धिकट दिन दिना कत्ते घेते गदी ना गदी गदी गंधा गदी गंधा गदी गंधा 16 मात्रेचा मुखडा. तांगड धा दिगड धा धात्रिकड तक तांगड धा धात्रिकड तक धात्रिकड तक तांगड धा दिगड धा तांगड धा. ज्ञानच लागेल ना. विठाल विठाल हा 32 मात्र्याचा ती आहे. तांगड दादी गणदा 16 मात्रेची सरपटी आहे. पहिला तो 8 मात्रेचा मुखडा आहे. आणि उभ्या महाराष्ट्रात पखवात गाजतोय वाचतोय त्याचं कारण वैकुंठवासी गुरुवर वैद्य बाबा आहेत. त्यांची कृपा आहे. कोणी कोणाकडे बी शिकू द्या कोणत्या फांदीला लटकू द्या पण खोड वैद्य बाबा आहे. विठाल विठाल ज्ञानात बदल झाला का क्रियेत कसा बदल होतो छोटस आपल्याला उदाहरण सांगतो ऐका. रविवारचा दिवस आहे कीर्तनातला रविवार. आज तसा शनिवार आहे. कोणता वार आहे? कोणता वार आहे बाळा? शनिवार आहे. तुझं नाव काय रे? हा शंभूचे मंदिर शंभू मिळाला. वा पूर्ण नाव काय? शंभू मोहिते. शंभू ठीक आहे चांगली गोष्ट आहे. आता ध्यान देऊन ऐक. तुला मी काही प्रश्न विचारणार आहे. त्या प्रश्नाचं उत्तर जर तू बरोबर दिलं तुला कीर्तन झाल्यानंतर 100 रुपये गावडे पाटील देणार आहेत. परस्पर सत्य देणार आहे. विठाला 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 त्यांचं नाव घेतं याचा अर्थ दुसरी माणसं वेगळा अर्थ करू नका. तुमचा माझा कोणाचा परिचयच नाही. त्यांच्या माध्यमातून येणं झालं म्हणून तुमच्या सर्वांविषयी आदरच आहे. ज्ञानात बदल झाला का क्रियेत कसा बदल होतो उदाहरण आहे का. रविवारचा दिवस आहे. पतीला सुट्टी आहे. ड्युटी नाहीये. मुलाला सुट्टी शाळा नाहीये. रात्रीचा स्वयंपाक संपलेला आहे. सकाळचा स्वयंपाक केला नाही. घरात घरकाम करते बाई. दारात मुलगा खेळतो. त्याच्या हातात 20 रुपयाची नोट दिलेली आहे. मुलगा नोटेबरोबर खेळतोय. दारात भिकारी आला. माई भिक्षा वाढा. काही द्यायला नाही. कशाला जायचं दारात. भिकारी हट्टी होता. घेतल्याशिवाय जात नव्हता. जरा रगेल होता. रगेल कसा होता. द्याना 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 धोतर तरी द्याना पाशिके पोती वागुरा सुनी ससानीची काठी खोचरा घेऊन निघती डोंगरा पारती जैसे माऊलींची ओवी. विठ्ठल विठ्ठल भिकारी काय हटत नव्हता दारातून. मुलाच्या हातातून नोट खाली पडली. मुलगा दुसरीकडे खेळाच्या नादी लागला. भिकारीने विचार केला जाऊ द्या याच्याही काही देत नाही ना. एवढे नोट जरी मिळाले तर आपल्याला चौकात जाऊन वडापाव खाता येईल. केवढ्याला म्हणतो इकडे वडापाव. जस काय तुम्हाला माहितच नाही बा कोणाला काय असेल ते. 20 रुपयाची नोट उचलली खिशात टाकायची. तेवढ्या त्या पोरानं पाहिली आपली नोट. या भिकाऱ्याने घेतली. मोठ्याने ओरडला हे आई. चांगल्या संस्कारात वाढलेला होता. शंभू तू आईला काय म्हणतो खरं सांग. बिचाऱ्यानं खरं सांगितलं. मम्मी म्हणतो. आजपासून आई म्हणायचं. काय म्हणायचं आई. आणि वडला आई कामात होती कुठं आवाज देती. जोरात आवाज दिली पोरांवर हे आई. संशिष्टीमध्ये धन्यवाद बर का. समय सूचकता याला म्हणतात. आई म्हणली कार्य कार्टे काय झालं ओरडायला. हा म्हणतो या भिकाऱ्याने माझी नोट घेतली ग. आई आतून म्हणते अरे घेवती ती खोटी आहे. खोटी म्हणल्यावर दिली भिकाऱ्याने टाकून. उदाहरण संपलं. ज्ञानात बदल झाला का क्रियेत बदल झाला. घेताना नोट खरी म्हणून घेतली का टाकून दिली. खोटी असं ज्ञान झालं. लटिका व्यवहार सर्व लटका आहे खोटा आहे नाशिवंत आहे संपणार आहे. ऐका असते जायते वर्धते विपरिणामते अपक्षीयते विनश्यते.
आश्रयना स्वभावनास परतानास. हे कळालं ना, देहाच्या संबंधानं जगताच्या संबंधानं आसक्ती राहत नाही. ती वर्तत दिसती देही परी ते देही ना माझे ठाई, मी तयाचे हृदय समग्र असे माऊलीने वर्णन केले ग्रंथ. पद्मपत्र मी वाम बसा. म्हणून सज्जनानो, जगत जीव आणि ईश्वर या संबंधांना योग्य ज्ञान प्राप्त करून घ्या. संसारही चांगला करा, परमार्थही चांगला करा. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. परमार्थ कोणी करावा, काल्याच्या कीर्तनाला कोणी जावं, माळ कोणी घालावी, नामचिंतन कोणी करावं, पंढरीची वारी कोणी करावी, ज्याला खऱ्या सुखाची गरज आहे त्यांनी करावी. शंभो ध्यान देऊन ऐक, तुला सोडणार नाही आता कीर्तन होस तर. लक्षात ठेव, प्रश्नाचं उत्तर द्यायचंय, कौन बनेगा करोडपती. पहिला प्रश्न बाळा, इकडं पीटी मास्तरच्या पीटीजवळ गुळ आहे, उदाहरण नाहीये, उदाहरण. आणि इथे दादा बसलीत ना, यांच्याजवळ मुंगळा आहे. ह्या मुंगळ्याला तो गुळ खायचा, कोण कोणाकडे जाईल? बाकीचे तुम्ही 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 उत्तर त्याला नका कॉफी देऊ ना, त्याला करू द्या ना. मुंगळा गुळाकडे जाईल. उत्तर बरोबर दिलंय. गावडे पाटील ध्यान ठेवा. उदाहरण दुसरं, एका माणसाला तहान लागली, रस्त्यापासून 100 फुटावर पाईपलाईन आहे, पाणी पडतंय, पाईपातून तहान लागली, कोण कोणाकडे जाईल? माणसाला तहान लागली, पाईपातून पाणी पडते, 50 फूट अंतरी, पाणी माणसाकडे येईल का माणूस पाण्याकडे जाईल? उत्तर बरोबर दिलंय. एका माणसाला ऊन लागलंय, रस्त्यापासून 50 फुटावर आंब्याचं झाड आहे, गार सावली, याला सावलीला बसायचंय, कोण कोणाकडे जाईल? माणूस सावलीकडे जाईल. उत्तर बरोबर आहे. एक माणूस आजारी पडलाय, गावात डॉक्टर नाही, तालुक्याच्या ठिकाणी डॉक्टर आहे, डॉक्टरला गावात यायला वेळ नाही, कोण कोणाकडे जाईल? माणूस डॉक्टरकडे जाईल. उत्तर बरोबर दिलेलं आहे. एका माणसाला 4च्या नंतर दारू प्यायची इच्छा झाली, गावापासून 3 किलोमीटर दिवशी दारूचं दुकान आहे, कोण कोणाकडे जाईल? हे तुला कसं काय माहितीये? त्यांनी कोणाला तरी पाहिलेलं आहे, त्यांनी कोणाला तरी पाहिलेलं आहे. विठाल विठाल शेवटचं उदाहरण मी माझ्या मनाने टाकलं बरं का, ते काढून टाका. पण पहिले सगळे उदाहरण अभंगातल्या, अभंगाची सुरुवात सांगतो ऐका. मुंगीची या घरा, मुंगीची या घरा, कोण जाय मूळ, देखून या गुळ धाव घाली. हा तुकोबऱ्याचा अभंग आहे. फक्त मी उदाहरणं सांगितले, सगळे उदाहरण याच अभंगातले. विठ्ठल विठ्ठल ज्या मुंगळ्याला गोळ खायचा, गुळाकडे जा, तहान लागली पाण्याकडे जा, सावलीची गरज आहे झाडाकडे जा, आजारी पडला डॉक्टरकडे जा, तसं ज्याला खऱ्या सुखाची गरज आहे त्याने सिद्धेश्वर भगवंताकडे या, इथे दर्शन करा. हा महत्वाचा मुद्दा आहे. म्हणून भगवान परमात्मेची जर भक्ती केली तर त्या भक्ताच्या रक्षणाकरता, त्यांनी केलेली भक्ती, त्या भक्तीचं ऋण फेडण्याकरता परमात्मा अवताराला येतो. अभंगाचं दुसरं चरण.
सेवेसाठी निवडलेला अभंग गवळणपर प्रकरणातील एकनाथ महाराजांचा 4 चरणाचा. आपण दुसऱ्या चरणात आलो. 12:30 म्हणजे पुन्हा तुम्ही घड्याळाकडे बघू नका. हातातल्या अर्थ वेगळा करू नका. मज निराकारा आकाराशी येणे भगवंताचं मनोगत नाथ महाराज व्यक्त करतात. मज म्हणजे मी तसा निराकार आहे. निर्गुण निराकार, निर्गुण साकार, सगुण साकार असं 3 प्रकारात वर्णन संतांनी केलेलं आहे. मी तसा निराकार आहे. आकार रहित आहे, गुण रहित आहे, नाम रहित आहे, रूप रहित आहे. परंतु मी का अवताराला येतो? मज निराकारा आकाराशी येणे. का आकाराला येतो? तुमची ते ऋण फेडावया. तुमची इथं बहुवचन आहे. भक्ताने केलेली भक्ती आणि त्या भक्तीचं ऋण फेडण्याकरता परमात्मा अवताराला येत असतो. उभी आहे का ज्ञानोबारायांची? ती ऋणवय पण देखुनी अंगी मी आपली आजची उत्तीर्णत्वा लागे भक्ताचे तनु त्यागी परिचर्या करी. मीराबाईसाठी घेतो विष पग घुंगरू बांध कर मिरणाची रे. विष का प्याला राजाजीने भेजा पिबत पिबत मीरा हासी रे. पग घुंगरू बांध कर मिरणाची रे. सजन कसाया विकू लागे मांस माळ्या सावत्यास खुरपू लागे. गोरोबा काकाला गाडगे घडू लागलेत परमात्मा. सजन कसायाला मांस विकू लागले. सावता महाराजाला खुरपू लागले. मीराबाईसाठी विषाचा प्याला त्याचा त्रास स्वतः सहन केला. काळी झाली मूर्ती देवाजीची. असे कितीतरी आहेत. भक्तांची यादी. भक्ताने केलेली भक्ती त्या भक्तीचं ऋण होतं आणि देव कुणाच्या ऋणात राहत नाही. लक्षात ठेवा. आणि कुणीच कुणाच्या ऋणात राहू नये बरं का. ऋण म्हणजे कर्ज. ऋणात राहू नये कोणाच्या. ऋण फेडावया अवतार केला अविनाशी आला आकाराशी अविनाशी. असा जो भगवान परमात्मा आहे तो कुणाच्या ऋणात राहत नाही. मज निराकारा आकाराशी येणे. तय वेळी आपल्या चरणी कैवारे मी साकार होऊन अवतरे. मग अज्ञानाच्या अंधारे गिळून घाली. यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम हे भारत यदा यदा ही धर्मस्य ग्लानिः भवति तदा तदा अहमात्मानं सृजामि किं कारणेन परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि वे. यवनिया चक्रगाता वालीला संपवलं, सुगुराचं रक्षण केलं, रावणाला संपवलं, बिभीषणाचं रक्षण केलं, उग्रसेनाला सांभाळलं, कंसाचं रक्षण केलं, भक्ता राखे पायापाशी दुर्जनाशी संहारी. मत्स्य कच्छ वराह नृसिंह वामन परशुराम राम कृष्ण बौद्ध होणारा कलंकी 10 अवतार प्रमुख आहेत.
द्वापार युगामध्ये झालेला कृष्ण भगवंताचा अवतार आहे. अवतार भिन्नता, युग भिन्नता, नाम भिन्नता आहे, पण एकमेवा द्वितीयम ब्रह्मण हे नानास्ति किंचन. एकच शक्ती सर्वकडे नटलेली, म्हणून हरिहरा भेद आहे नका करू. राम, कृष्ण, विठ्ठल, शंकर हे नाव वेगळे वेगळे, शक्ती एकच आहे. आपली आवडती देवता एकच असू द्या आणि एका देवाला सगळ्या देवतेमध्ये बघा, तर ती ज्ञानातली भक्ती होईल. नाही तर मग दक्षिणमुखी हनुमान म्हणजे पूर्वेकडे तोंड, त्याच्या ताकद कमी आहे का मग? असं काय नाही. हनुमंतरायचं तोंड कुणीकडे, त्यापेक्षा भक्ताचं तोंड त्याच्याकडे असलं पाहिजे, हा महत्वाचा मुद्दा आहे. हरीची दासा हरिदाई देशा भावे जैसा तैसा हरी एक. परमात्मा सर्व ठिकाणी आहे, फक्त आपल्याला पूजे करता, श्रद्धा समर्पित करण्याकरता मंदिर आहे. ब्रह्म निहिना नास्ति किंचन. शंभू आलो तुझ्याकडे परत. नाही, बरं आहे मापात. दिवाळीच्या दिवसात तुमच्या गावात काय करतात गोड खायला? गुलाबजाम. लयच गोड घाशे दिसतो, गुलाबजामच म्हणा होता. गुलाबजाम नंतर हा लाडू, अजून शंकरपाळे, करंजी, डाळीचे लाडू, गऱ्याचे लाडू, शंकरपाळे, करंजी, अनारसे, जे जे आठवल ते. मला सांगा, या सगळ्या गोड पदार्थाचा आकार वेगळा आहे, रंग वेगळा, पण गोडी एवढं खायचं ते त्यांना ठेवा. करंजीचा आकार जसा आहे तसा लाडू नाही, लाडू जसा आहे तसा शंकरराव नाही. म्हणजे शंकरपाळे तसे अनारसे नाही, तसे गुलाबजाम नाही, तशी बर्फी नाही. सगळ्या गोड पदार्थाचा आकार वेगळा, रंग वेगळा, गोडी एकच आहे. तसे देवाचे अवतार वेगळे वेगळे आहेत, नावं वेगळे वेगळे आहेत, शक्ती मात्र एकच आहे. एवढं पण लक्षात ठेवा, परमात्मा एकच आहे. तो देवी झाला, तो गणपती झाला, तो हनुमंतराय झाला, तो शंकर झाला, तो विठ्ठल झाला, तो राम झाला, तो कृष्ण झाला, तो मच्छकच्छ झाला, एकच परमात्मा तत्व आहे, लक्षात. म्हणून गोड पदार्थाचा आकार वेगळा, रंग वेगळा, गोडी मात्र फक्त एवढंच. हे लाडू करणारी बाई हुशार पाहिजे, सुगरणे आणि उदारे. तिला लाडूची चाचणी कळाली पाहिजे. गऱ्याचा लाडू तयार केला आणि हरिपाठ झाल्यावर महाराजाला खायला बोलावला. महाराज खा लाडू, चहा ठेवते तवर. ते लाडू हातात घेतला आणि ते असं फोडायला लागले, कुठं फुटतोय हाताने. ते खाली ठरला ना, अशी बुक्की मारली, ती हात दुखला पण लाडू नाही फुटला. जवळ खलबत्ता पडलेला होता, त्याच्यातला बत्ता घेतला आणि त्याच्यावर ठोका टाकला, तरी लाडू फुटला नाही. एवढा कडक. त्याला राग आला, त्यांनी स्लॅपला फेकून मारला खालून. त्या स्लॅपला खड्डं पडलं पण लाडू नाही फुटला. अजून राग आला, लाडू घेतला आणि दरवाजा पुढं केला. ती मध्ये फटफटते ना मिजगरी जवळ, ती मिजगरीच्या तिथं लाडू घातला आणि दरवाजा वाढला, दरवाजा मोडला पण लाडू नाही फुटला. आता असा लाडू करणारे बाई का सुगरण असते का? एवढा कडक कोणी करीत नाही. उदाहरण आहे, लाडू असा असावा, तोंडात टाकला का विरघळला पाहिजे, समजायचं सुगरण बाई आहे. नुसती सुगरण असून उपयोग नाही, वाढायला उदार असावी. माऊली ज्ञानोबाराय सांगतात, सुगरणी आणि उदारे रसज्ञानी जेवणारे. नाही तर स्वयंपाक चांगला केलाय पण हवं का, हवं का, वाढू का, हवं का, तो डोंबलं खावं का, वाढणं पटकन. वाढायला पण उदार असली पाहिजे. विठाल विठाल विठाल. परमात्मा भक्ताच्या भक्तीतून ऋणातून मुक्त होण्याकरता अवतार येतो. म्हणजे निराकारा आकारास येणे तुमचे ते ऋण फेडावया. अवतार आल्यानंतर कुणाला लवकर दर्शन देतो, कुणाला देत नाही. अभंगाचं तिसरं चरण.
तो लाघव भोळ्या भाविकासी. भोळ्या भाविकाला वेगळे वेगळे रूप लवकरात लवकर दर्शन देतो देव भोळ्या भाविकाला. दावी तो लाघव, लाघव म्हणजे वेगळे वेगळे रूप. भोळ्या भाविकासी, जो भाविक आहे भोळा आहे त्याला लवकर दर्शन देतो. भोळा म्हणजे शुद्ध मनाचा बरं का, शुद्ध मनाचा, शुद्ध चित्ताचा, शुद्ध भक्ती करणारा. चॅप्टर वेगळा आणि भोळा वेगळा. चॅप्टर म्हणजे देवाच्या मंदिराच्या समोरून चालला, दर्शन केल्याशिवाय पुढे गेलं तर मंदिराच्या ओटर बसलेले माणसं म्हणतील का नास्तिक आहे, मंदिरासमोर चालणार बिगरच चालला. लोकांना नाव ठेवणं म्हणून दारात उभा राहिला, देवाच्या आत नाही गेला, दर्शन करायला पण चपला काढल्या पण अर्ध्या काढल्या, अर्ध्या तशाच ठेवल्या म्हणायचं. चॅप्टर अर्ध्या काढल्या आणि अर्ध्या ठेवल्या, पण त्याला असं वाटतं की देवाला दिसत नाही म्हणून. एकाने ब्रिस्टल सिगरेट पेटवलं आणि मंदिर आलं. वरी जाऊ तर 250 रुपये जातात. केवढ्याला ब्रिस्टल सिगरेट जसं का कोणाला माहितच नाही. बरं असं ते काय असेल, नेटकीच पेटवलं विजवलं तर 250 रुपये 3 रुपये जातील ना. म्हणून मंदिराच्या समोर आला, अर्ध्या चपला काढल्या, ब्रिस्टल सिगरेट मागं धरलं, पुढून असा नमस्कार केला. याची समजूत काय झाली, फक्त पुढंच देवेन मागं सगळं मोकळं आहे का? अरे पुढेही देवेन मागं देव आहे. मी कोणाला उद्देशून बोलत नाहीये. परमात्मा सर्व ठिकाणी आहे, फक्त आपली भक्ती समर्पित करण्याकरता मंदिराची मूर्तीची गरज आहे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. दावे तो लाघव भोळ्या भाविकासी. पुढे म्हटले शहाणी तयाशी न संपडे. शहाण्याला तो लवकर सापडत नाही. शहाणा म्हणजे कोण? केवळ ज्ञानी. ज्ञानाच्या बुडाशी भक्ती नाहीये, त्याला तो लवकर दर्शन देत नाही. तुम्हाला प्रमाण सांगतो. जाणे भक्तीचा जिव्हाळा, तोची दैवाचा पुतळा, आणि कनो हे माझी म्हणा, हो का पंडित शहाणा. शहाणा शहाणे तयाशी न संपडे. भक्तीचं फाउंडेशन आहे, मग ज्ञान आहे. पुढे भक्तीने धरले हाती, मागे ज्ञान वैराग्य धर्म येते. स्थिर केली त्याचे पडे होती, सिद्ध आणून लावली पंथी गा. भक्ती प्रेमा विन ज्ञान नको देवा, अभिमाना नित्य नवाया माझी. प्रेम सुख दी, प्रेम सुख दी, प्रेम विना नाही समाधान. लवकरात लवकर दर्शन देतो भोळ्या भाविकाला. शहाणे तयासी न संपडे. केवळ ज्ञानी माणसाला तो लवकर सापडत नाही. नवल अहंकाराची गोठी, विशेषण लगे अज्ञाना पाठी, संज्ञानाचे झोंबे कंटी नाना संकटी नाचवी. मी ज्ञानी आहे असं म्हटलं, भक्ती नसेल तर परमात्मा सांगतो तू दूरच राहा. कीर्तना सांगतो महिला मंडळ तुम्ही तुमच्या बरोबर मुलं आणलेत, बऱ्याच महिलांबरोबर मुलं आहेत. तुम्ही जे मुलं आणलेत ते लहान आले का 10वीतले का 12वीतले? आई म्हणत असते 10वीला आणि 12वीला आहे ना, त्याला भूक लागल्याने ती चौकात तिकडं वडापाव खाईल नाही ते मिसळपाव खाईल. पण ही लहान आहे ना, कीर्तनाला जायचंय, हिला घरीच दूध पाजणार, दूध भात घालणार. आई लहान याची जास्त काळजी करते. लहान म्हणजे किती लहान? एका प्लेटमध्ये कोळसेत, एका प्लेटमध्ये खडीसाखर आहे. दोन्ही प्लेटा मुलाच्या समोर ठेवला तर तो लहान मुलगा खडीसाखरही तोंडात घालतो, कोळसाही तोंडात घालतो. असं जे वय आहे ना बालकाचं, त्याची जास्त काळजी करावी लागते. तसा बालकासारखा भक्त आहे, आईसारखा देव आहे. परमात्मा आपल्या अशा लाडक्या भक्ताची जास्त काळजी करतो. शहाण्याला तो लवकर सापडत नाही. शहाणे तयाशी न संपडे. मग भोळा भाविक कसा असतो? अभंगाचं पहिलं चरण. भाविकाच्या गोपी, भाविकाच्या गोपी, भाविकाच्या
ज्या भक्ताला परमात्मा दर्शन देतो लवकरात लवकर, तो भक्त कसा असतो पहिल्या चरणात वर्णन केलं. भाविका त्या गोपी, ती भाविक असतात. इति का कुळती शरणागती स्वीकारतात आणि तुमचेनी विश्रांती मजला की भगवंता तुमच्याशिवाय विश्रांती आम्हाला मिळणार नाही. विश्रांती, सुख, समाधान, शांती, आनंद, शब्द वाक्य रचने वेगळे, अर्थ एकच आहे. आम्हाला सुख पाहिजे का? सुखालागी करीशी तळमळ तरी तो महाबळेश्वरला जाये का वेळ. असं आहे का? महाबळेश्वर नाही, माथेरान नाही. सुखालागी करीशी तळमळ तरी तू पंढरीशी जाई एक वेळ. मग अवघाची सुकर पोहोसी जन्मजन्मीची दुःख विसरशी. आपुला तो एक देव करून घ्यावा तिने मी न जीवा. सुखाचं पहिलं ठिकाण देव, दुसरं सुख बसे हिची ठाई भोपाई संतांची या. पहिलं ठिकाण आहे सुखाचं देव, दुसरं ठिकाण आहे संत. तुमचेनी विश्रांती मज लागी भाविका त्या गोपी येते का कुलती तुमचेनी विश्रांती मज लागी. जीवनामध्ये भावच नसेल ना, मग देवच नाही. शेवटचं चरण एका जनाने भाविका वाचून, एका जनाने भाविका वाचून, शेवटपर्यंत गेलं पाहिजे ना. एका जनार्दनी भाविका वाचून. जनार्दन स्वामीचे शिष्य एकनाथ महाराज सांगतात, तुमच्या जीवनात भाव नसेल ना, देवच नाही मिळणार. भाविका वाचून अजिबात नाही. प्राप्त नो हे जाण देवतया, त्याला देवाची प्राप्ती होणार नाही. भावच लागतं. देवाकारणे भाव तस्मात द्यावे नलगे फार असे वित्त. झाली एक चित्त तरी बहुत एवढ्यासाठी नका करू बातात का. भावी गावी गीत शुद्ध करून या चित्त. भावळे आकळे एरवी ना कळे मग निश्चिम भाव उल्हासे. माझा अर्पावयाचे नेमिसे फळे कावडे तैसे भलता याचे हो. शुद्ध ज्याचा भाव झाला दुरी देव नाही त्याला. जीवनामध्ये भाव पाहिजे. भाव, श्रद्धा, प्रेम, आवड, निष्ठा, जिव्हाळा, स्नेह, कृतज्ञता असे असेल तर देव आहे. विठोबा
एवढे खर्च करून हार आणलेत. ओंबाळा एकूण फोटो घेऊन तू पुढून असं त्याला शिष्यच करून टाकतो माझा नेतो नेवाशाला. लहानाला पोराला जवळ केलं काय पटकन वळत येत. ते मोठेला जरा शहरात येत. ते सप्त्यापुरतेच वाका ते सप्ताह झाला का चला क्रिकेट खेळायला. वा घेतला का चांगला वा. आता कीर्तन होस तर हार ठेवतो म्हणजे पैसे फेटून जातील. ठेवले असते पण विनेकर ते कोण रागा पाहू राहिले. देतो देतो काळजी ना करू. विठाल विठाल चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळे तारो वाजून 15 मिनिटं झाले. 12:30ला थांबणार म्हणजे थांबणार. पुढे अजिबात 1 मिनिटं जाणार नाही. आता लक्ष देऊन ऐका. 5 मिनिटं मथुरेत, 5 मिनिटं गोकुळात, 5 मिनिटं यमुना नदीच्या तीरावर. झाला काला, काला झाला का हाला, संपला विषय. ऐका. वसुदेव देवकीचा विवाह सोहळा संपन्न झाला. इथून पुढे जाऊ आपण आता. पहिला जन्म कृष्ण आणि सुतपा, दुसरा कश्यप आणि आदिती, तिसरा वसुदेव आणि देवकी. 3 जन्मामध्ये तपश्चर्या केली आणि त्यामुळे भगवान परमात्मा त्यांचे उदरे अवतार घेत आहेत बरं का. मोठे भावार्थाचे बळ देव झाला त्यांचे बाळ. विवाह सोहळा संपन्न झाला. कंस वाटा लावण्याकरता निघाला. सुंदर सरते फुलांनी सजवलेला, सुंदर प्रकारचे घोडे पांढरे शुभ्र. वसुदेव देवकी मागं बसलेले. कंस रथ वाटा लावण्याकरता रथावर बसला. घोड्याचा बागदोर, आपल्या भाषेत कासरा. मथुरा नगरीच्या प्रमुख गल्लीतून रथ चालला. चौकात रथ आला. आकाशवाणी झाली. धन्यवाद संसृष्टी माले. आकाशाची वाणी सांगत असे कंसा मानी भरवसा बोलण्याचा. 8वा हिचा पुत्र वदील तुझशी ऐकून मानसी क्रुधावला. अरे 8वा मुलगा तुला मारणार आहे. आकाशवाणी झाली. जाग्यावर थांबवला. घेऊन या खड्ग मारा या धावला. हातात धरला वसुदेव. वसुदेव म्हणतात अरे कंसा बहिणीला मारायचं नसतं रे, बहिणीचं रक्षण करायचं असतं. म्हणले मला धोका आहे. म्हणजे आम्हाला कारागृहामध्ये ठेव, बंदी खाण्यात ठेव, तुझ्या ताब्यात ठेव. प्रत्येक मुलगा तुला आणून देतो. विठाल विठाल कारागृहामध्ये टाकलं. कड्या कुलपा, दरवाजे बंद केलेले, कडा कुलपा लावलेले आहेत. बाहेर पहारेकरी रक्षक आहेत. यांच्या हातापायामध्ये बेड्या साकळ्या आहेत. पहिला मुलगा झाला, कंसाकडे नेऊन दिला. कंस मला 8व्यापासून मी ती परत पाठीमागं पाठवून दिला. वसुदेवाला देवकीला आनंद झाला. म्हणले वा मुलगा वाचला. लगेच तिकडं नारदाची स्वारी गेली कंसाकडं. नारायण कस काय चालले कंसा, कांद्याची लागवड झाली का? हा विषय नव्हता तिथं. ऊस गेला का, काय भाव आहे यंदा? म्हणजे ऊसला ये पण काय तोडेवाले सुद्धा एकरी पैसे घेतात म्हणले. जाऊ द्या तो विषय बाजूला ठेवा. विठाल विठाल आमच्याकडचं सांगतोय मी. अवघड शेतकरी सगळी कोण संकटात असतो महाराज. असो एक शेतकऱ्याचा मुलगा म्हणून बोलतोय. पिकवणं आपल्या हातात आहे शेतकऱ्याच्या, पण त्याच्या मालाला पण चांगला भाव मिळाला पाहिजे. ही केंद्रापासून सगळ्यांनी ठरवलं तर शेतकरी सुखी राहील. खरं तर दुपारी जेवण करतो त्यावेळेस शेतकऱ्याचीच कृपा आहे ना. म्हणून देशातल्या प्रत्येक माणसाने महिलांनी लक्षात ठेवा, जेवताना शेतकऱ्याची आठवण ठेवा, झोपताना सैनिकाची आठवण ठेवा. आम्ही निवांत झोपतोय घरी त्याचं कारण सीमेवरचं सैनिक आहे. झोपताना सैनिकाची आणि जेवताना शेतकऱ्याची. म्हणून जय जवान जय किसान. विठाल विठाल अरे कंसा मुलगा झाला होता मागा पाठीमाग दिला. म्हणले तुला कळत नाही देव येतो. कोणता 8वा तुला नाही ठरवता येणार, त्याच्या हातात आहे. पुण्य सारावया भेटे देव ऋषी वधी बाळकाशी ठेवू नको. पुन्हा कंसाला सर्व सूचना केली. कंस गेला. देवकीच्या मांडीवरचा मुलगा उचलला, बाहेर आणून दगडावर आपटून मारला. असे 6 मारले. किती? 6 झाले बिन मारले बी. 7वा गर्भ योगमायेच्या उदरे, योगमायेच्या द्वारे रोहिणी उदरे नेऊन घातला. न कळे कोणाला देवावीन. रोहिणी नावाची श्री गोकुळात होती यांचीच पत्नी. तिच्या उदरी नेऊन घातला. तिच्यापासून जन्माला आले. तिचं नाव बलराम दादा.
8वे कृष्ण परमात्मा देवकीच्या उदरामध्ये प्रविष्ट झाले. कंसाने सांगितलं जागते रहो, आठवा, काही झालं नाही पाहिजे गडबड. पण देव आहे तो महाराज. श्रावण महिना आहे, वार बुधवार आहे, अष्टमी तिथी आहे, रात्रीचे 12 वाजलेत, सोसाट्याचा वारा आहे, विजेचा कडकडाट आहे, धोधो पाऊस वाहतोय, आकाशात देवांची गर्दी झाली. कुणाच्या हातात फुलांच्या माळा आहे, कुणाच्या हातात सुगंधी द्रव्य आहेत, वेगळे वेगळे वाद्य आहेत, सगळे काही देवाचा सत्कार करण्याकरता तयार झालेले आहेत. आणि रात्री 12 वाजेला वसुदेव देवकी यांच्या उदरी भगवान कृष्णाचा जन्म झाला. गोपाल कृष्ण आणि अवताराला आल्यानंतर वसुदेव देवकी चिंतेमध्ये पडले. आता या बाळाचं कसं होईल. तेवढ्यात भगवान कृष्ण परमात्मा सांगतात नंदाच्या घरा माया उपजले ते ठेवी मजा आणि येथे. नंदाच्या घराला मजे नाही, गोकुळाला म्हणले नेणं सोपं नाही. हातापायांमध्ये बेड्या साकळ्यात, काळजी करू नका मी आहे म्हणले. पाठी घेतली, त्यामध्ये वस्त्र टाकलं, देव लहान झाले, त्याच्यामध्ये देवाला ठेवलं. पाठी डोक्यावर घेतली, उचलीला कमळापती, पायीची बंधने गळती. देवाला डोक्यावर घेतलं, बंधनं आपाप घेतली गेली. जो मनुष्य देवाला डोक्यावर घेतो बंधनं आपाप जातात, जो मायेला डोक्यावर घेतो बंधनं आपाप येतात. अजब झटका माये का डोबाया परमार्थ सब का, इंद्रचंद्र को क्या क्या व्हाया सबको मालूम आहे जी. नारद के तो भाई नारदी ऐशी नोबत गाजी. चला दैवी ईशा गुणमयी, आता महदादी केमाची माया. आता वेळ नाही, गाड्याला पुढे चाललंय. भगवंताला डोक्यावर घेतल्यानंतर हातापायातल्या बेड्या साकळ्या गळून पडल्या, कड्या कुलपा आपाप उघडली, पहारेकरी झोपी गेले. यमुना नदीच्या काठावर आले, पलीकडे गोकुळे आलीकडे मथुरामध्ये यमुना मैया आहे, दुथड्या भरून वाहते, महापूर आलेला आहे. पलीकडे जायचे, पाण्यामध्ये प्रवेश केला. होट्या इतका, गुडघे इतका, कमरे इतका, गाळ्या इतकं, खालच्या होटापर्यंत पाणी आला. आता काय करावं, माझं काही का होईना पण मुलगा वाचला पाहिजे. बाप करी जोडी लेकराची उडी, आपली कुरवंडी वाळवणी. बाळक बापाची येता टेरिके सगळं बघून घ्या. काय करावं, यमुना मैया वाढत होती. त्याचं कारण आहे 3. वैकुंठवासी माधव महाराज मगर त्यांनी सांगितलं. गाथा नवनीत ग्रंथ आहे ना, त्याच्यात वर्णन आहे. पहिलं कारण त्याला दुःख सांगायचं होतं. काय दुःख होतं, माझ्या पाण्यामध्ये डोहामध्ये विषारी कालिया नावाचा महासर्प देवा घालवून टाका, याला तुम्ही आला. दुःख सांगायचं होतं. देवा सांगू सुख दुःख, देव निवारीला भूक. दुसरं कारण तिला तिचा स्वभाव सांगायचा होता. का फिडीत पाप ताप, पुखित तिरीचे पादप, समुद्र जाप गंगेचे जैसे तिचा स्वभाव होता. तिसरं कारण तिला दर्शन घ्यायचं होतं. ज्याचा जो स्वभाव झाला ना, त्याच्यात बदल होत नाही. आधी होता वाग्या, आधी होता वाग्या, आधी होता जवळ आला ना, मग म्हटलं पाहिजे ना. खंडोबरायला आनंद आहे. त्यांच्या सासरवाडीतले आम्ही आलोत ना. मला समातीच माहेर कोणतं आहे. आता सासरवाडीची माणसं आल्यावर त्यांना आनंद होणारच ना. आणि बघा ना, किती सुंदर तार धरला होता. आधी होती दासी, आधी होती दासी, अशी चाल वाजवली का त्याची उतरणी कोणती घ्यायची. धादा तिटकत कधी धादा तिटकत कधी धा. हा, तुम्हाला माहिती पण वाजवले नाही म्हणून मी सांगितलं. विठाल विठाल विठाल. ज्या माणसाचा जो स्वभाव बनला त्याच्यात बदल होत नाही. तुमच्या गावात कुत्रे करे शंभू, कुत्रे आहे का? कुत्रे आहेत ना.
कुत्र्याचे शेपूट सरळ राहतं वाकडं वाकडं सरळ करायचं म्हणलं तर होईल का? हा नाही म्हणणार. फुकणी घातल्यावर नाही. फुकणी घातली 6 महिने जरी ठेवली 6 महिन्यांनी पुन्हा फुकणी काढली तर बी एक स्वभाव आहे त्याचा. तसं ज्याचा परमार्थ करण्याचा स्वभाव झाला तो काही झाला तरी परमार्थ सोडत नाही. आता बाकीचं काय बोलत नाही. वाईट कशाला बोलू आपण. लाचावली म्हण लागली शे गुढी ती जीवेनं सोडे ऐशी झाली या मनाची कणिके देखील गुढीची ठाया सोके माऊलीने वर्णन केले. स्वभाव आहे त्याचा. स्वभावात बदल होत नाही. विठाल विठाल उदाहरण सांगतो पटकन जातो लगेच गोकुळात लिमोना नदीच्या तीरावर झटपट. मला तर असं झालं आता काय सांगून काय ठेवू. विठाल विठाल एक राजा होता त्याला मुलगा होता त्याचं लग्नाचं वय झालं. त्याने मुली पाहिल्या किती 51. एकही मुलगी पसंत नाही झाली त्याला. ओवी सांगतो ओवी महाराज कन्या पावनी म्हणजे मना नये अर्धी ओवी सांगितलं आपल्याला. राजा नाराज झाला मुलगा नाराज झाला. रात्री बिगर जेवता झोपले. दुसऱ्या दिवशी सकाळी राजाच्या दारामध्ये भीक मागायला भिकाऱ्याची मुलगी आली. नावा दिला भाकर वाढ ग. राजा म्हणले कोण वाढा रे. त्या राजाच्या मुलानं पोरगी पाहिली. म्हणले पोरगी भिकाऱ्याची पण दिसायला चांगली म्हटले गरीबाची. म्हणले बाबा ही मुलगी मला पसंत आहे. बाप म्हणलं बरं झालं रे बाबा वज कमी झालं. त्या मुलीच्या आई वडिलाला बोलून घेतलं. म्हटले तुमची मुलगी आम्हाला सून करून घ्यायची. त्यांना काही कळा ना. त्यांनी चिमटे घेऊन पाहिले आपण कुठे आहेत. भिकाऱ्याची मुलगी ना. ऐका या देशात या जगात आजही असे काही माणसं आहेत ते फक्त मुलगी पाहत असतात संस्कार पाहत असतात शिक्षण पाहत असतात. मुलीच्या आई वडिलांना सांगतात तुम्ही काळजी करू नका 1 रुपया देऊ नका मी सगळं करून घेतो. ही खरे सज्जन माणसं आहेत. आणि मुलीच्या आई वडिलांकडून संपत्ती गोळा करणारे हुंड्या करता मुलीला जाळणारे राखेलोतून पेटणारे मुलीचा घात करणारे हे नराधम असतात. अशा घरात मुली देऊ नका. विठाल विठाल अरे या देशाची संस्कृती अशी आहे. सीता मातेला रावण घेऊन चालला असताना जटायू नावाच्या पक्षाने विरोध केला. आज स्त्रीवर अत्याचार होत असताना माणसं डोळे उघडून का पाहतात ही शोकांतिका आहे. स्त्रीचं रक्षण करणं हे आपलं प्रत्येक नागरिकाचं आद्य कर्तव्य आहे. विठाल विठाल चला आपलं आवरायचं आपल्याला. राजाने सर्व लग्नाची तयारी केली. लग्न झालं. आता नवरदेव बरोबर असे शंभूसारखी कलोरे होते भात खायला. नवरदेव बरोबर राहतात ना छोटे छोटे मुलं. नवरी बरोबर राहतात त्या कलोऱ्या. ते लग्न झालं पोरं म्हटले अरे घेणं नाव. त्या राजाच्या मुलांनी घेतलं नाव. त्या मुलीच्या मैत्रिणी होत्या ना ती म्हणजे घेणं नाव. आता तिथं लग्नामध्ये नाव घेताना जेवढी आवड असते तेवढी कीर्तनात विठ्ठल विठ्ठल म्हणता नसते का? खरं सांगा माझी शपथ आहे तुम्हाला. लग्न झाल्यानंतर जेवढ्या आवडीने नाव घेताना तुम्ही घ्या पण तिथं जेवढी आवड असते तेवढी कीर्तनात विठ्ठल विठ्ठल म्हणताना ठेवा. का समाधान मिळणार नाही. तिथं तर बघा देवळ्या बाटल्यात तांबे ग्लासात ग्लास भितडी माणसं झाडं अलंकारिक भाषा राहते तिथं. या मुलीला सांगितलं नाव घे माझ्याविषयी चाला स्वभाव करता. महिला मंडळ उखाना सांगतो पाठ नको करू घरी नेऊ नका इथं ऐका इथं सोडून द्या. ते मुलीनं नाव घ्यायला सुरुवात केली. चांदीचा हत्ती सोन्याचे पाय माझ्या राजाला भूक लागली भाकर वाढ ग. मुलगी भिकाऱ्याची होती संस्कार केले नाही. विठाल चला स्वभाव गंगेचा होता. स्वभाव सांगण्यासाठी दर्शन घेण्यासाठी दुःख सांगण्यासाठी वाढली होती. भगवंतांनी पाय बाहेर काढला अंगठा पाण्याला लावला. पोळत चाट त्याशी लावेला गोष्ट. गोकुळामध्ये गेले. नंदबाबाच्या वाड्यात यशोदामाते पुढे कृष्णा ठेवलं. मुलीला इकडे घेऊन आले. विठाल विठाल कंसाने मुलीला मारण्याचा प्रयत्न केला. हातातून निसटले तुझा लागे वधी उपजला मजा आधी. कंसाने तातडीची बैठक घेतली. महाबळ पुतना कागासूर बकासूर रिटासूर पूर्णावर्त शक्टासूर आगासूर राक्षसांना बोलावलं. माझा वैरी गोकुळात आहे त्याला मारा. सगळ्याला सूचना केली. इकडं मथुरेमध्ये भगवंताला मारण्याची तयारी सुरू झाली. गोकुळामध्ये मात्र आनंद आहे. गोकुळीच्या सुखा अंतपारण ही लेखा बाळकृष्ण अंधाघरी आनंदल्या नरनारी. बुढ्या तरुणी करती कथा गाती गाणे तू कामाळे छंदे नेवी दिली. गोकुळात किती आनंद होता. आज कोऱ्हाळे बुद्रुक या गावात जेवढा आनंद आहे तेवढं गोकुळात होता. नंदबाबाच्या वाड्यावर गर्दी झाली. ब्राह्मण आहेत ऋषीमुनी संत मंडळी गर्गाचार्य आहेत.
गोपाळ आहे, गवळणी आहे, लहान मुलं मुली आहेत. नंदबाबाच्या वाड्यावर आनंद उत्सव सुरू झाला. सडा समार्जन, रांगोळी, फुलाच्या माळाने वाडा सजवला, घरावर पताका उभा केल्या, गुढ्या उभारल्या, अन्नदान, वस्त्रदान, गोदान, सुवर्णदान, भूमिदान असा आनंदाचा सोहळा संपन्न झाला. नामकरण विधी झाला. परमात्मा रांगू लागले, रांगता रांगता मोठे झाले, गोकुळात फिरू लागले. विठाल विठाल. झाला देव मोठा, त्याला वेळ लागतोय मोठा करायला. आता घड्याळ पोळ मोठं करावं लागेल ना मला. पिंद्याबाच्या वाकड्या बोबड्या मित्रमंडळी मिळाली. गाई, दही, दूध, तूप, लोणी भरपूर खायला देत नाही, मथुरेमध्ये विकायला जातात. गवळणीचा थाट निघाल्या मथुरे हाटा लागी. आपल्या हक्काचा आपल्याला मिळालं पाहिजे. संघटना स्थापन केली. भगवान कृष्ण परमात्मा अध्यक्ष झाले, पेंद्याला उपाध्यक्ष केलं. संघटना केली, चौकात बोर्ड लावला, भगवान श्रीकृष्ण संघटना. सगळ्यांनी आवाज केला, भगवान कृष्ण आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. संघटना जरूर करा. आता खूप संघटना झाल्यात. संघटना जरूर करा, फक्त त्या संघटनेचं काम चांगलं ठेवा. विठ्ठल विठ्ठल. वस्त्रगाळी, माती आणा, खडे आणा, सरटे आणा, काठे आणा. तिने म्हणला, कशाला चोरी करायची साधने का म्हणले. हो. काठी कशाला, हात पुरला नाही तर माठ फोडायला. खडे कशाला, माठ वाजून बघायला. माती कशाला, गवळणी मागं लागल्या तर डोळ्यात माती टाकायला. माती जर वाऱ्याने उडून गेली मग म्हणले सराटे नाही का, रस्त्यात काटे टाकायचे. कारण सराटा काटा असा आहे, कसा जरी टाकला तरी तिची एकानी वर राहती कोणाची. असे बरेच सरट आहेत गावोगाव. कसा हाताळा तो टोचतोच. कसा हाताळा टोचत तू त्याला. कसा हाताळा. छातीला हात लावून सांगतो नंतर. साप्त्याचा काला झाला पण पठ्ठ्या नाही गेला तिकडं. बापाचं नाव कमावलं होतं. समजायचे हिरण्यकश्यपूच्या पार्टीचा आहे. विठाल विठाल. आमच्याकडं सांगतो नेवाशाकडची, इकडची खूप सज्जन माणसं आहेत, सात्विक माणसं आहेत. घराघरात चोऱ्या झाल्या. गवळणीच्या लक्षात आलं. यशोदामातेला घराने सांगितले. यशोदामातेनं सांगितलं, प्रत्यक्ष पुराव्यासहित पूर्ण पकडून आणा तर मी त्याला शिक्षा करायला. एवढंच एक भाग बघायचा 2 मिनिटांमध्ये. विठाल विठाल. गवळण जरा जास्त बोलली. यशोदा मावशी, मोठ्याचे लेकर म्हणून कसं वागावं का त्यांनी. गरीबाच्या लेकराला जसं नेम तसं मोठ्याच्या लेकराला म्हणले. आतापर्यंत ठीक सहन केलं म्हणले. तुझ्या पोराने खाल्लं का, माझ्या पोराने खाल्लं का, जाऊ दे म्हणले. पण आता इथून पुढे जर कृष्ण आला ना माझ्या घरी, त्याला चांगला काळा पिवळा करते म्हणले. तिचं नाव होतं पद्मावती. देवानी ऐकलं. म्हणलं बरं बरं, माझ्या आईला बोलते वय, आज मोर्चा तुझ्याच घरी म्हणले. सगळ्या गवळणी आपापल्या घरी गेल्या. ही देखील आपल्या घरी गेले. गाईचा गोठा वेगळा होता, घर वेगळ्या ठिकाणी होतं. देव गेले तिच्याकडं, पण तिच्या घरी नाही गेले, तिच्याकडे नाही गेले, तिच्या गोठ्याकडे निघाले. चालता चालता चौकात येऊन गाढवाच्या कानाला धरलं आणि तिकडे घेऊन निघाले. कारण गाढव चौकात बसतात ना. गाढव कुठं बसतात, चौकात. घरच्या भाकरी खायच्या, लोकांची उकंडी उचकायची, गाढवाचंच काम राहतं. गाढवाच्या कानाला पकडलं, निघाले तिकडे गायच्या गोठ्याकडं. गोठ्याचा दरवाजा उघडला. दूध देणारी गाय होती, तिला सोडली, तिथं गाढव आणून बांधलं. गायला दिलं बाहेर काढून. ही पाठ उठली पती पत्नी. गाईच्या गोठ्यात गेले. गोडतेलाचा दिवा एका ठिकाणी ठेवलेला. त्यांनी शेण उचललं, हिनं झाडून घेतलं, त्यांनी केर भरला. तिने एक वासरू सोडलं. ते गेलं गायजवळ. ते लागलं प्यायला. ती लागली, ती पाणवली. आहो तान्याची लागत झटे. पुढं बघून घ्या, आता मला वेळ नाही तेवढा. दूध काढायला लागला. तिनं एक वासरू सोडलं. ती नेमकी बाहेर काढून दिलेलं गाईसोबत. तिथं होतं गाढव. ती गेलं वासरून लागलं प्यायला. पण कोणाला, ते ढुसणी मारल्यानंतर गाढवाने मारली लात. वासरू म्हणलं आपली नाही, आई नाही म्हणली, आपली रॉंग नंबर आहे म्हणली, आपली आई. वासरू बाजूला झाली. वाटलं गाय पाणवली. आता अंधारात गोड तेलाचे दिवा किती प्रकाश असणार. तिनं बादली घेतली, जाऊन बसली, दूध काढायला लागले. पण होतं गाढव. दूध काढायचा प्रयोग करता करताच गाढवानी पहिली लात मारली कपाळाला. लिंबा एवढा टेंगुळ आला कपाळाला. नाकाला मारली, गोळानं फुटला. तोंडाला लात मारली, 2-4 दात पडली. मेले, धावा, पळा, कोण आहे तिकडे, धावा. हा म्हणला आत्ता चांगली होती, नीला काय झालं म्हटलं. आला, काय झालं म्हटले, बघा ना किती खोडीची गाय आहे. कधी मिळणीचं का मिलं नाही, कधी पुढं घास टाकला नाही, कधी हातात काठी घेऊन माणूस नाही, कधी 1 पायाचा भाला नाही, कधी 2 पायाचा भाला नाही. कशी शांत दूध काढून देते ती. आजच काय झालं हिला, किती मारलं मला बघा ना. हिला कुठं लागलं म्हणून त्याने दिवा उचलून आणला आणि दिला बघायला लागला.
हिला बघता बघता गाढव दिसलं. ते म्हणजे अगं गाईच्या गोठ्यातून गाढव, गाईच्या गोठ्यातून गाढव नाही वेणू माळ करीन त्याचे 100 पेताड. कसा दिसतो तो? चांगला आहे का? तू बांधलं का गाढव? म्हणले नाही, मी नाही बांधलं. मग आलं कस काय? तिने विचार केला 2 मिनिटं. तो म्हटला काल यशोदा मातेकडे गारानं सांगायला गोकुळातल्या सगळ्या स्त्रिया गेल्या ते गवळणी, तू गेली होती का? मग सगळ्यात जास्त मीच बोलले. त्याचाच प्रकारे म्हणला हा त्याचाच प्रकारे म्हणले. चला घरी आली, आम्ही हळद आणली, गरम केली, सगळा काळा पिवळा चेहरा झाला, कपडाला टिंगूळ आला, पट्ट्या बिट्ट्या औषध पाणी केलं, दिवस उगाला निघाली बोंबलत आरडत. हा मोठ्याची लेकरं तिने काही करावं का? मोठ्याची लेकरं तिने काही करावं का? विठाल विठाल चला म्हटले. आरडावाडा करत निघाली. मग लहान मुलं मुलीन गोपाळन गवळण गर्दीचे गर्दी. यशोदा मावशी बाहेर या आली. काय ग पद्मावती? म्हणजे बघ म्हणे मला किती लागलंय. म्हणजे मोटरसायकलून पडली काय? मुद्दाम म्हटलो मी हे वाक्य. पुरुष मंडळी ध्यानात ठेवा, मोटरसायकलवर प्रवास करत असताना माग आई असेल, बहीण असेल, पत्नी असेल, कोणी स्त्री असेल आपली, तर मोटरसायकल हळू चालवा याकरता बोललो मी. अनेक महिलांचा पाठीमागं पडून घात झालेला आहे. महिलांच्या अंगाचं वस्त्र त्या रिंग मध्ये गुंतून त्या पडलेल्या आहेत. याच्याकरता सूचना केली. वेगळा अर्थ नका करू. विठाल विठाल. मला गाढवानी मारलं गाईच्या गोठ्यात. तुझ्या गाईच्या गोठ्यात गाढवून मारलं, आमच्याकडे काय आली? म्हणजे कृष्णाने गाढव आणलं त्याशिवाय नाही. म्हणले माझा मुलगा कृष्ण. म्हणले हो, हाका मारा त्याला. कृष्णा इकडे रे. दुडदुड पळत आले. कृष्ण काय गाई? काय म्हणती गवळण? काय म्हणती? हिच्या गाईच्या गोठ्यात तू गाढव नेऊन बांधलं का? म्हणले हा, सबळ पुरावा. अरे का असं केलं? म्हणले ऐक नाही, हिच्याकडे परवा दिवशी मी दही दूध लोणी मागितली, हिच्या घरात असून दिलं नाही म्हणले ना. माझं ठरलेलं आहे. काय ठरलं तुझं? कृष्ण म्हणतात आईला आणि ते गवळणीच्या समोर, ज्याच्या घरातलं धार्मिक कामा करता काहीच येत नाही त्याच्या दारात मी गाढव बांधल्याशिवाय राहत नाही. समजने वालों को इशारा काफी होता है. ज्याच्या घरातलं धार्मिक कामा करता काहीच येत नाही त्याच्या दारात मी गाढव बांधल्याशिवाय राहत नाही. कशाच्या रूपानं बांधील ते मलाही माहित नाही. आपल्या दारात देवाने गाढव बांधू नये असं वाटत असेल तर तुका म्हणे सत्य कर्म व्हावे साह्य. अरे पण आता हिला लागलं ना. म्हणले काळजी करू नको आई, परमात्म्याने कृपा दृष्टीनं पाहिलं, तिचं शरीर पूर्वत झालं. अशा अनेक घटना घडल्या. नंदबाबा यशोदाबाईने सूचना केली, उद्या जा ये राणा, उद्या जा ये राणा, उद्या जा ये राणा, सवे घेऊन गोधना, सवे घेऊन गोधना, आज्ञा मिळाली. पेंद्यावाच्या वाकड्या बोबड्या बलरामदादा कृष्ण परमात्मा यमुना नदीचे तेरोवर गाया घेऊन निघालेले. तारे तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात या. पावा घोंगडी घेऊन पाये, संगी गोपाळ घेऊन गाये, वृंदावनी आले लवलाही, विनो माझा विला सुस्वरे, बाई वो बाई वो बाई, पावा घोंगडी घेऊन पाये, ओ पावा घोंगडी घेऊन पाये. सगळे यमुना नदीच्या तीरावर आले, खेळ खेळायला. हमामा बोरा हमामा, हमामा बोरा हमामा, हमामा बोरा हमामा, हमामा बोरा हमामा, वाई वाई हमामा, हमामा बोरा हमामा, हमामा बोरा हमामा, हमामा बोरा हमामा, हमामा बोरा हे आमका दुपट दुपट बोरा तिगुम खेळ मारो, तिगुम बोरा तिगुम खेळ मारो, खेळ भीती दाटू बोरा खेळ भीती दाटू. हो खूप झाला आता, आपला टाइम होऊन गेलाय ना. असे खेळ त्या काळामध्ये होते. मर्दानी व्यायामाचे खेळ होते. त्याच्यात अध्यात्माने विज्ञान होतं. खेळाने शरीर तंदुरुस्त राहतं. आणि खेळ शब्दाचा खरा अर्थ आहे जन्माला येणं आणि मरण. तेव्हा आता हा खेळ थांबला पाहिजे बरं का. आता जन्म नको मरण नको. किती जन्म झाला?
किती वेळा जन्मावे किती व्हावे, आता जन्ममरण आम्हाला नको आहे, ह्याला म्हणतात खेळ, येणं आणि जाणं. ठीक आहे म्हणले, गाया वळून आणा. इंद्ररूपी गाय असा त्याचा अर्थ. गाय वळून आणल्या, त्यांना पाणी पाडलं, वळवंटात गेले. मोठा खडक पाहिला, त्याच्यावर परमात्मा उभे राहिले. गोपाळ भगवंताच्या चरणाजवळ बसले. सगळ्यांनी आपापले सुदरे एकत्रित केल्या. भगवंताने आपली सुदरे त्यामध्ये टाकली. काला केला, काला करून हातात घेतला आणि वाट्याला सुरात करायची. आकाशात देवांची गर्दी झाली. आजी हो साम्रावती, तुम्ही काला खा, यमुना मातेच्या पाण्यात हात धुवू नका. काल्याच्या असे देवजळी झाली मासे. सूचना केली पोसुने असे टेरी सांगते हात. काला वाटो एकमेका वैष्णवनिका संभ्रम. हातामध्ये काला घेतला, काला वाटायला सुरुवात केली. कसा वाटला ऐका. बिबरदवेनुम जठरपटय हो शृंगावी त्रिचकक्षे वामी पांडव मसृण कमल म्हणतात फलानिंगुलिशो तिष्ठन मध्ये सुपरिसृतो हासयन्नर विश्वही स्वर्गे लोके मिशती बुभुजे. यज्ञमुख बाल केली. सर्वजन बोला कुंडली ज्ञानेश्वर महाराज की बस 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 बस. एवढे बिचारे 2 तास उभे, त्याचा आनंद घेतला पाहिजे का नाही. सगळ्याला घेऊन बरोबर चालणं त्याचं नाव आहे परमार्थ. परमार्थ परमार्थ म्हणजे काय, सगळ्याला बरोबर घेऊन चला. यारे यारे वेळ आपली संपली. उलट 5-10 मिनिटं जास्त झालेत. आनंद वाटला. मंडप साऊंड सिस्टीम नियोजन खूप चांगलं आहे. मी आलो तर स्वयंपाक तयार झालेला होता, पण येता येता ट्रॅफिकमुळे मला थोडा उशीर झाला. तरी मी सुरुवातीलाच कीर्तन सुरू केल्यापासून 90नीच बोलतोय. स्पीड काय अश्लीलचा पाय काय मी काढलेला नाही बरं का. असो, आनंद वाटला. सूचना एकच करतो, कधी जर तिकडं शिंगणापूर शिर्डीला यायचं ठरलं तर येता येता शिंगणापूरून निघालं की नेवासा फाटा लागतो आणि फाट्यापासून आत नेवासा क्षेत्र आहे. या संतांचं माऊलींचं तिथं 2.5 वर्ष वास्तव्य झालं. त्या खांबाजवळ बसून माऊलींनी ज्ञानेश्वरी आणि अमृतानुभव ग्रंथाची निर्मिती केली. असं नेवासा क्षेत्र आहे. त्या माऊलींच्या चरणाजवळ मी सेवा करतोय, सेवक म्हणून सेवा करतोय. तू म्हणाल तुमचं बसायचं वय नाही ना महाराज, उभारून कीर्तन करायला पाहिजे, मलाही कळतंय. पण 2021 मला कोरोनाने भेट दिली होती. त्या रेमडेसिवीर इंजेक्शन आणि स्टेरॉइडचा परिणाम असा झाला, माझा डाव्या पायातला खुबाच बदलावा लागला. त्याला फक्त 12 महिने झाले. माऊलीच्या मंदिरात उभं राहूनच केले कीर्तन त्या दिवशी, परंतु अजूनही 6 महिने वर्षभर उभा राहता येणार. ज्यावेळेस संत मंडळी भगवान परमात्मा उभं राहण्याची शक्ती देतील त्यावेळेस उभं राहूनच मी कीर्तन करणार आहे. पण तोपर्यंत माझाही नाविलाज आहे. सांभाळून घ्या. बसून कीर्तन करून हे संप्रदायाचा नियम मला माहिती आहे, परंतु मी सध्या आता प्रकृती अधीन आहे शरीराच्या. जेव्हा माझ्यामध्ये ही शक्ती निर्माण होईल तेव्हाच मी उभा राहून निश्चित कीर्तन करेल. आपल्या गावात येऊन आनंद वाटला. सर्व ग्रामस्थाला, माता भगिनीला मनापासून धन्यवाद देतो. सप्ताह संयोजक मंडळी तुम्हाला धन्यवाद देतो. सर्व टाळकरी, सर्व विद्यार्थी मंडळ, सर्व महाराज मंडळी, मृदंगवादक, हे सगळे शंख तुतरे वाजवणारे वासुदेवाच्या रूपात सगळे चोपदार मंडळी, माझे परमार्थिक स्नेही गावडे पाटील, पेटी मास्तर, सप्ताची आर्थिक आश्रयदाते, अन्नदाते, का शरीराने सेवा करणारे, सिद्धेश्वर भगवंताचे पुजारी, मंदिराची सेवा करणारे, ज्या राजकीय नेत्यांनी या मंदिराकरता निधी दिली त्यांनाही मनापासून धन्यवाद देतो. अजूनही देत चला. सिद्धेश्वर भगवान परमात्मा तुमचं सर्वांचं कल्याण करील आणि आपलं सर्वांचं कल्याण आहेच, त्यामध्ये अजून वृत्ती व्हावी अशी अपेक्षा व्यक्त करतून थांबतो. ज्ञानेश्वर यानंतर जय विठ्ठल होईल. विनेकरी इकडे येतील. दहीहंडीचा अभंग होईल. दहीहंडी फुटेल. त्यानंतर काल्याचा अभंग होईल. आरती होईल. आरती झाल्यानंतर पुढचं नियोजन आपल्याला संयोजक मंडळी सांगतील. उठा म्हटल्याशिवाय कोणी उठायचं नाही, सर्वांना सूचना आहे. थोडा उशीर झाला तर होऊ द्या ना. हां,
समजा पत्रिकेवर लग्न असतं 12:30, नवरदेव किती वाजता येतो 3:30, तर तुम्ही बसून राहतच का नाही? मग तिकडं बरं चालतं तुम्हाला. आणि मी जर कीर्तन उलटवलं परत, मग उलटवणार नाही, काळजी नका करू. थोडा अर्धा तास लेट झालं तर आपण ते सहन करायचं. आजचा दिवस सिद्धेश्वर भगवंताच्या नावानीच आहे आणि म्हणून गोड असा महाप्रसाद पण केलेला आहे. तो महाप्रसाद म्हणजे भगवान सिद्धेश्वराचा, त्यांच्या चरणाजवळचा, त्यांच्या हातचा प्रसाद आहे. तो प्रसादही आपल्याला सेवन करायचा आहे. म्हणून आचारी, वाढणारे, अन्नदाते, आर्थिक दाते, भगवान सिद्धेश्वरा तुझी सेवा करणाऱ्या सगळ्या भक्तांना तू आनंदी ठेव. यांच्या जीवनात पारमार्थी सुख प्राप्ती अधिकाधिक होऊ दे, अशीच आपण या ठिकाणी कामना करायची. विठ्ठल जय जय विठ्ठल.